1689 मध्ये संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यातील वास्तव्यात असताना मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे नावडी बंदरालगत छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खान याने कैद केलं. पुढच्या 2-3 दिवसातच त्यांना धर्मवीर गडावर आणण्यात आलं. धर्मवीर गड साक्षात छत्रपतींच्या रक्ताने पावन झालेला हा गड. हे रक्त होतं त्यागाचं, धर्मरक्षणाचं आणि संपूर्ण समर्पणाचं. तब्बल 29 दिवस छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अमानुष अत्याचार या ठिकाणी करण्यात आले. इथे असलेल्या स्तंभाच्या परिसरामध्ये महाराज आणि कवी कलश यांना ठेवण्यात आलेलं होतं. हा शौर्यस्तंभ आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देत उभा आहे. साखरदंडाने बांधलेल्या शंभूराजांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या वेदना आजही हा धर्मवीर गड सोसत आहे. त्या दुःखदायी घटनेचा साक्षीदार हा गड आजही खजील होऊन शंभूराजांसाठी अश्रू ढाळत असल्याचा भास होतो.